ठाणे म्हणजे दहीहंडीची पंढरीच बोलू शकतो आणि ठाण्यातलं एक महत्त्वाचं मंडळ म्हणजे आनंद चरिवे ट्रस्ट दहीहंडी मंडळ। एकंदरीतच ह्या सर्व मंडळाचे हे 8वं वर्ष आहे आणि ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। हजारो मंडळ इथे आपलं हजेरी लावत असतात। तुम्ही बघू शकता का खूप मोठा एन्जॉय इथे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सर्व नियम पाळलेले आहेत सुरक्षेविषयी। आपल्याबरोबर आयोजक आहेत राजन विचार, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, अनेक वाद झाले, हायकोर्ट झालं, सुप्रीम कोर्ट झालं, त्यातून गोविंदाने एवढा रिस्पॉन्स दिला, कसं वाटतंय? दहीहंडी उत्सव हा राष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं काम दिघे साहेबांच्या माध्यमातून केला गेला आणि आज ही जी परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही करतोय। आणि खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने सर्व सार्वजनिक मंडळांना सुद्धा माझं आव्हान आहे की या संदर्भामध्ये कुठलाही वरच्या थरावरती बालगोविंदा जो चढतो हा गेले कित्येक वर्ष आम्ही सुद्धा आमच्याकडे सुद्धा सेफ्टी बेल्ट आम्ही लावलेले आहेत। यावर्षी मॅटिंग सुरू केलेलं आहे आणि फक्त 5 थरालाच इथे परवानगी दिलेली आहे। कुठलीही जीवघेणी स्पर्धा नव्हे, हा आमचा एक संदेश आहे की कुठलीही जीवघेणी स्पर्धा न घेता या इकडे फक्त 5 थराची हंडी आम्ही इथे केलेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण येणाऱ्या प्रत्येक गोविंदास प्राईज आहे। मुंबईतल्या गोविंदांसाठी आहे, ठाण्यातल्या गोविंदांसाठी आहे। हे पहिलं मंडळ ठरलेलं आहे त्यांनी मॅट वापरलेला आहे। 5 थरावरती थर लागण्यात येणार नाहीये, म्हणजे स्पर्धा संपवलेली आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं एक रोपवे ठेवलं आहे जेणेकरून जो वरचा गोविंद आहे त्याला अलगद उचलता येईल, त्याला इजा होणार नाही। हे सर्व नियम यांनी पाळलेले आहेत। एकंदरीतच असे नियम पाळून जर उत्सवाची मजा केली तर खरंच उत्सव हा द्विगुणित होतो, असाच संदेश यांना द्यायचा आहे। व्हिडिओ नतन मोमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।